नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. ह्या वर्षीचा पावसाळा हा एल निनोच्या प्रभावाखाली सुरू आहे हे दिसत होतं. सायंटिस्ट बोलत होते, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण ते सांगितलं. 7 जून ही आपली मृग नक्षत्राच्या सुरुवातीची तारीख आपण मानतो ते. आता जवळपास 2 महिने पूर्ण होतील. पण परिस्थिती काय आहे, तर पश्चिम महाराष्ट्र घ्या किंवा कोकण घ्या किंवा विदर्भाचा बराचसा भाग घ्या, पाऊस त्या दरवर्षी जसा येतो तसाच होताना दिसतोय. धरणं ओव्हरफ्लो झालीत ह्या भागातली. हा मराठवाड्यामध्ये मात्र जरूर इश्यू आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षक जे प्रश्न विचारत होते की ह्या वर्षी दुष्काळ आहे की नाही, तर ह्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण पुणे IMDमध्ये आलो. सानप साहेब, स्वागत आहे. थँक्यू. आधी सुरुवात करू आजच्या स्थितीपासून आणि नंतर राईट. मग बाकीचे प्रश्न घेऊ. राईट. आजची जर स्थिती बघितली तर आता ही लेटेस्ट सॅटेलाईट इमेजरी आहे. हम्म. यामध्ये आपण बघतोय की क्लाउड्स आहेत, परंतु रेन बेअरिंग क्लाउड्स नाहीत. म्हणजे सगळीकडे पाऊस पडेल अशा प्रकारची परिस्थिती आता सध्या नाही आहे. आता जर बघितलं आपण तर मुंबई, त्यानंतर रायगड आणि पुण्याचे घाटमाथे इथेच एक क्लाउड पॅच दिसतोय आणि त्यामुळं मधून या ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरी दिसतील येणाऱ्या 24 ते 48 तास. ओके. आणि त्यानंतर जर आपण 5 दिवसांचा जर फोरकास्ट बघितला येणाऱ्या तर उद्यापासून आजचं जर बघितलं तर पुणे घाटमाथा रायगडला ऑरेंज अलर्ट आहे. घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचे घाटमाथे, त्यानंतर नाशिकचे घाटमाथे इथे येलो अलर्ट आहे. आणि विदर्भातील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये वादळी पावसाची शक्यता आजच्यासाठी आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाचाच पाऊस आज पडू शकतो. उद्याचा जर आपण अंदाज बघितला तर विदर्भातील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये जसं नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली इथे वादळी पावसाची शक्यता आहे. येलो अलर्ट त्या ठिकाणी आहे. पुणे घाटमाथा, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांवर येलो अलर्ट आहे आणि इतर ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर बुधवार 5 ऑगस्टचं जर बघितलं तर विदर्भातील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये येलो अलर्ट आहे. इतर ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. आणि गुरुवार नंतर गुरुवार आणि शुक्रवार ऑलमोस्ट नाहीच आहे. नाही आहे, म्हणजे पाऊस नाही असं नाही, हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. वॉर्निंग कोणतीही दिली गेलेली नाही असं त्याचं. आणि ती वाऱ्याची दिशा एकदा बघू मग आपल्या मूळ प्रश्नाकडे. राईट. आता हे जर बघितलं तर मान्सूनचे वारे आताही सक्रिय आहेत आणि त्यामुळं इकडे कोकण किनारपट्टीला पाऊस पडताना दिसतोय, परंतु त्याची तीव्रता मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये कमी झालेली आहे. आणि कोणतीही सिस्टम नाही. सिस्टम म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र असेल किंवा एक हवामान प्रणाली असेल ज्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल अशासाठी कोणतीही प्रणाली सध्या तरी ॲक्टिवेट नाही आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. राईट. सो काही खाजगी अंदाज व्यक्त करणाऱ्या मंडळींची नावं प्रेक्षक जे घेत होते की अमक्याचं असं म्हणणं होतं आणि बघा त्याच्यासारखा पाऊस पडला. हाच प्रश्न होता की आपण एल निनोच्या प्रभावात होतो. मग आता काय झालं की कशामुळं पाऊस बरा दिसतोय आपल्याकडे? बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे की बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की एल निनो असल्यावर पाऊस पडतच नाही. आणि सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडला आहे त्याचा अंदाज नक्कीच चुकलेला आहे काही अंशी, आणि काही अंशी तो बरोबर आहे. ते कसं आहे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. तर उत्तर पण कोकण, आता असं की तुम्ही चुकलाय अंदाज म्हटलं की त्याच्याबद्दल लगेच लोक म्हणतील बघा. एक्झॅक्टली, दॅट इज ओके, बट जे आहे ते सांगणं गरजेचं पण आहे. तर उगाचच काहीतरी चुकीची माहिती देणं पण चांगलं नाही. कारण महाराष्ट्रातील उत्तर कोकण, त्याचबरोबर घाटमाथे, नाशिक, रायगड आणि पुण्याचे घाटमाथे इकडे चांगला पाऊस झालेला होता आणि तो अपेक्षित नव्हता. म्हणजे जो जुलै महिन्याचा जो फोरकास्ट आहे त्यानुसार तो अपेक्षित नव्हता. आणि ते होण्याचं कारण म्हणजे की बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते आणि त्याच्या मुवमेंट महाराष्ट्रावरून गेल्यामुळं आणि त्यामुळं महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपल्याला चांगला पाऊस मिळाला. परंतु हा पाऊस आपण 1 महिना आधी सांगत नसतो. 1 महिन्यामध्ये काय की ॲव्हरेज कंडिशन्स कसे असतात स्टेटच्या असं आपण सांगत असतो, किंवा पूर्ण देशाच्या कशा असतात असं सांगितलं जातं. आणि त्यावरून आपण कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पाऊस पडेल हे सांगता येत नाही. फक्त तो सरासरीपेक्षा जास्त असेल की कमी असेल एवढंच सांगता येतं. आणि तसं आपण सांगितलं होतं. पण त्या रिजनवर तसं घडलं नाही. दुसरा अंदाज जो असतो तो 5 ते 7 दिवसांचा असतो. 5 ते 7 दिवसाच्या अंदाजामध्ये आपण क्लिअरली इंडिकेशन्स दिलेच होते की डिस्ट्रिक्ट वाईज पावसाचं प्रमाण कसं असेल आणि 4 ते 5 दिवसांमध्ये कोणत्या डिस्ट्रिक्ट्समध्ये कशा प्रकारे पाऊस पडेल. आणि तो अंदाज जो आहे त्याची ॲक्युरसी आपली चांगलीच आहे. आणि जसजसा पिरियड वाढेल तसं त्याच्यामध्ये एरर्स येतात किंवा त्यामध्ये तूट निर्माण होते. ते पण आपण सांगत असतो की 5 दिवसाचा फोरकास्ट बरोबर असतो.
त्यानंतर 7 ते 8 दिवसा किंवा 2 वीकचा फोरकास्टमध्ये त्रुटी असतात आणि 1 महिन्याचा किंवा एका सीझनचा अंदाज असतो. त्याच्यामध्ये आपण सरासरीपेक्षा कमी पडेल की जास्त पडेल एवढंच सांगत असतो आणि त्याचा डिस्ट्रीब्युशन कसं असेल हे सांगितलं जातं की कोणत्या रिजनवर सरासरीपेक्षा कमी असेल, कोणत्या रिजनवर सरासरीपेक्षा जास्त असेल असं सांगितलं जातं. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर काही रिजनवर खूप जास्त पाऊस पडलेला आहे. डिस्ट्रीब्युशन असमान आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात नाहीच आहे जसा म्हणजे मराठवाड्यात मागचा जो आहे. स्पेल झाला त्यामध्ये तो एक दिलासादायक होता असं मी म्हणेल. कारण 2 दिवसामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस पडला. पण त्याआधी म्हणजे 5-6 दिवसांपूर्वी जर बघितलं तर मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच ठिकाणी पावसाची तूट ही 30-40% जास्त होती आणि त्या 1-2 दिवसाच्या पावसामुळं ती काही प्रमाणात भरून निघालेली आहे. अजूनही त्या ठिकाणी तूट आहेच. आणि कोकण किनारपट्टी आणि उत्तर कोकण किनारपट्टी आणि घाट माथ्यांवर जो पाऊस झाला आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचे जर आपण सरासरी काढली तर ती थोडीशी 7% जास्त दिसते आणि दॅट इज ओके. आता मराठवाडा आणि विदर्भासाठी अजूनही अजून पावसाची गरज आहे आणि पावसाचं डिस्ट्रीब्युशन महाराष्ट्रभर असमान प्रमाणात आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. तो जो जिल्ह्याचा पूर्ण तपशील आहे तो आपण बघूया. अलीकडे मी एक रिपोर्ट वाचला आणि त्या रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं की पावसाची वारंवारता किंवा भारत काय किंवा जगभरातल्या हवामान विषयक वारंवारतेसाठी जी स्टँडर्ड पूर्वीची जिथली कुठली मॉडेल्स होती त्या एका मॉडेल्सवरती आधारित राहून तुम्ही त्याचं विश्लेषण करावं की करू नये. आता जी कनेक्टिंग लिंक आहे त्या कनेक्टिंग लिंकच्या डिझाईनबद्दल काल आम्ही रिपोर्ट्स पाहत होतो. तर त्यांनी विचार केला होता की 100 वर्षामध्ये तिथे किती पाऊस पडलेला आहे. पण आता IIT बॉम्बेने असं म्हटलं की नाही, त्याच्यासाठी तुम्हाला गेल्या 1000 वर्षातला एक दिवस निवडावा लागेल आणि त्याप्रमाणे तुमच्या डिझाईनमध्ये काही सुधारणा कराव्या लागतील. कारण आता आपल्या कल्पनेपेक्षाही काही बदल घडतात. सो असं तर नाही आहे ना की आपण जे एल निनोचं आता जे प्रिडिक्शन होतं आपलं तेवढंच फक्त पुरेसं नाही आता. कारण 2 अशा कमी दाबाचे पट्टे देशात तयार झाले की ज्यामुळे पाऊस अचानकच खूप वाढला. ॲक्च्युली कसं आहे की एल निनो हा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आहे. तर लार्ज रिजनवर त्याचा इम्पॅक्ट होत असतो आणि आत्ता जर बघितलं महाराष्ट्रात जरी पाऊस समाधानकारक काही रिजनमध्ये असला तरी पूर्ण भारताचं जर आपण आकडेवारी बघितली तर आता 12% तूट आहे पावसाची. आता जर बघितली 12% तूट म्हणजे 88% इतकाच पाऊस आतापर्यंत पडलेला आहे. की आपलं प्रेडिक्शन आहे आणि अजून 2 महिने जायचे आहेत त्यामध्ये चेंज होऊ शकतात. पण आता सध्या तरी 88%. आता जर आपण सब डिव्हिजन वाईज किंवा विभाग वाईज जर बघितलं तर कोकण किनारपट्टीला आता सरासरीच्या 3% जास्त पाऊस आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या 21% पाऊस आहे. याच्यामध्ये जर डिस्ट्रिक्ट वाईज गेलं तर डिस्ट्रीब्युशन वेगळं आहे. आता मध्य महाराष्ट्रामध्ये सोलापूर पण येतो, पण सोलापूरमध्ये पावसाची तूट अजूनही कायम आहे. पण इथं घाटमाथे आणि उत्तरेकडे जास्त नाशिक पुण्याच्या घाटमाथ्यांवर झालेल्या पावसांमुळे ही तूट जास्त भरून निघालेली आपण बघू शकतो. पण आता त्याच्या विपरीत जर इकडं मराठवाड्यामध्ये आहे अजूनही पावसाची तूट 30% आहे. त्यानंतर विदर्भामध्ये जर बघाल तर ती 25% अजूनही तूट आतापर्यंत. जर 1 जून ते आतापर्यंत जर पाऊस बघितला तर ह्या रिजनवर अजूनही तूट आहे आणि देशपातळीवरती पण जवळपास तेच चित्र. आता इकडे जर बघितलं तर इंडो गँगेटिक प्लेन्सचे जे काही सब डिव्हिजन्स आहे ज्यामध्ये वेस्ट उत्तर प्रदेश, बिहार, त्यानंतर झारखंड, इकडे जर बघितलं तर पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि ईस्ट राजस्थान, गुजरातला इतका पाऊस पडलेला आपण बघतोय. पण सौराष्ट्र कच्छमध्ये अजूनही पावसाची तूट 20% आहे, परंतु गुजरात रिजनवर तो जास्त आहे. म्हणजे काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडलेला. असमान दरवर्षी असतं तसंच ह्या वर्षी सुद्धा पावसाचं वितरण आहे. त्यातल्या त्यात आपण बघितलं की कमी वेळेत खूपच जास्त पाऊस होणं ह्या घटना यावर्षी जास्त झालेल्या आहेत. जसं की वलसाडमध्ये एका दिवसामध्ये 1000 मिलीमीटर पाऊस पडला. मध्ये 1 ते 8 जुलैच्या दरम्यान आपलं लोणावळ्याला 2 दिवस सलग 600 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. तर कमी वेळेत जास्त पाऊस पडणं आणि त्यामुळं पूरजन्य परिस्थिती निर्माण होणं अशा गोष्टी झाल्या. आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी एक चांगली गोष्ट झाली की ज्यामुळं कॅचमेंट एरियामध्ये जास्त पाऊस झाला आणि धरणं भरली वगैरे. परंतु मराठवाडा आणि विदर्भामध्ये अजूनही परिस्थिती इतकी चांगली नाही आहे. आता मागच्या काही दिवसांपूर्वीचा जो पाऊस आहे तो नक्कीच दिलासादायक आहे. आपण दुष्काळ हा शब्द वापरत नाही. येस, टंचाई हाही शब्द सरकारच्या पातळीवरती वापरला जातो. पण आपण जे बिलोचं ॲव्हरेज दिलं होतं त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये आता तूट आहे
तिथे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे टंचाई, दुष्काळ सदृश परिस्थिती? दुष्काळ सदृश परिस्थिती ॲट दिस मोमेंट सांगणं डिफिकल्ट राहील, कारण अजून 2 महिने कंप्लीट जायचे आहे. पण पश्चिम महाराष्ट्रामधले जे स्पेशली उत्तर कोकण आणि नाशिक, सातारा, पुणे या डिस्ट्रिक्ट्समध्ये जे कॅचमेंट आहे, त्यामुळं धरणं भरली गेलेली आहे. तर मला तरी वाटत नाही की पश्चिम महाराष्ट्राला इतका काही प्रॉब्लेम होईल. राईट. परंतु विदर्भ आणि मराठवाड्याला अजूनही पावसाची गरज आहे आणि येणाऱ्या दिवसांमधल्या पावसावर तूट कशी राहील त्यावर अवलंबून राहील. ओके. सो आपण आयओडीचे थोडे तपशील काढूया. आयओडी बद्दल बोलतो होतो आपण, कारण सुरुवातीपासून असं म्हटलं जात होतं की कदाचित इंडियन ओशनमधल्या ज्या ह्या पद्धती सक्रिय झाल्या की त्याच्यामुळं एल-निनोचा प्रभाव कमी होईल. हा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यासारख्या शहरात पाणी टंचाई होईल असं वाटत होतं, ती मिटली. मुंबईची मिटली. कोल्हापूरचा तर प्रश्नच कधीच नसतो. सांगलीची तशीच परिस्थिती आहे. विदर्भात पण ती चांगली बाब आहे. सरकारच्या नियोजनामध्ये त्याचा उपयोग होईल. आपण बोलत होतो आयओडीबद्दल. येस, आय-ओ-डी ॲक्च्युली आता सध्या न्यूट्रल कंडिशनमध्येच आहे. हे जे ग्राफ आहे यामध्ये ज्या बाजू निळ्या कलर म्हणजे निगेटिव्ह आय-ओ-डी, आणि आपण जर रेड किंवा वरची बाजू बघितली, ज्यावेळी ही लाईन समजा या 0.8 याच्यावरती जाईल किंवा 0.5च्या वरती जाते, त्यावेळी आपण असं, आणि कंटिन्युअसली ती राहते 4-5 वीक, तर अशा कंडिशन्सला आपण पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोलमध्ये आपण आहोत असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळी ते निगेटिव्ह साईडला असेल, अशा वेळी आपण त्याला निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल. पण तो निगेटिव्ह तर नाही आहे सध्या. आता सध्या नाही, आता इथं ह्या पोझिशनला आहोत आपण. तो पॉझिटिव्हकडे सरकतोय, परंतु त्यामध्ये व्हेरिएशन्स होऊ शकतात. आयदर तो खाली परत न्यूट्रल कंडिशन्समध्ये सुद्धा येऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये आपण याला न्यूट्रलच म्हणतो सध्या तरी. आणि ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी, जी हवामान संस्था ऑस्ट्रेलियाची आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये, स्पेशली सप्टेंबरमध्ये इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह फेजमध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. आणि भारतीय हवामान विभागाचं जे मान्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टम जे मॉडेल आहे, ॲज पर दॅट इट विल बी नॉर्मल ओनली, न्यूट्रल ओनली. त्यामुळं, आणि आपण आधीही डिस्कस केलं होतं की जे मॉडेल्स आहेत त्याचे जे काय म्हणता येईल त्याला, स्किल्स आहेत आय-ओ-डी प्रेडिक्ट करण्याचे, ते इतके चांगले नाही आहेत. त्यामुळं आपण मॉनिटर करणंच महत्त्वाचं राहील असं म्हणता ओके. येईल. आता आपण तुम्ही इथे आता बरोबर पावसाळ्याच्या मध्यवर्ती उभे आहोत. बरोबर. 2 गोष्टी तर क्लिअर झाल्या की आपलं प्रिडिक्शन पण चुकलंय, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरती. बरोबर. आणि आयओडीची जी मॉड्यूल्स आहेत ते अजून तितकी पक्व नाही. बरोबर. या स्थितीमध्ये पुढच्या 2 महिन्याचं प्रिडिक्शन जे आहे पूर्वीचं, तेच गृहीत धरायचं की काही तेच आहे. आता जसं मी सांगितलं की पूर्ण देशाचं जर आपण रेनफॉल बघितला किंवा पावसाची परिस्थिती बघितली, तर अजूनही 12% तूट आहे. म्हणजेच आतापर्यंत 88% इतकाच पाऊस झालेला आहे पूर्ण भारताचं जर बघितलं. महाराष्ट्राचं जर बघाल तर आपण जसं डिस्कस केलं की पश्चिम महाराष्ट्रासाठी चांगली परिस्थिती आहे, परंतु मराठवाडा आणि विदर्भामध्ये अजूनही पावसामध्ये तूट आहेच. आणि अजून 2 महिन्याच्या फोरकास्टवर ते अवलंबून राहील. आणि आता मागच्या आठवड्यामध्ये आमचा पुढच्या 2 महिन्यांचा फोरकास्ट आलेला आहे, आणि त्यानुसार सुद्धा पावसामध्ये तूट राहण्याची शक्यता ओव्हरऑल भारताचा जो फोरकास्ट आपण दिला होता की 90% ऑफ द लॉंग पिरियड ॲव्हरेज, तसंच राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये काही बदल केला गेला. महाराष्ट्र स्पेसिफिक जसं आपण जसं एल-निनो किंवा आय-ओ-डीचे जे इम्पॅक्ट्स असतात तो लार्ज स्केलवर जास्त असतात. तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काही सिस्टम्स, येणाऱ्या काही दिवसांमधल्या सिस्टम्सवर ते अवलंबून राहील. तर मला असं वाटतं की 5 ते 10 दिवसांचा जो आपला फोरकास्ट आहे त्याच्या अपडेट्सवर आपले पुढचे डिस्ट्रीब्युशन कसं राहील हे सांगता येईल. पण महाराष्ट्रासाठी सुद्धा येणाऱ्या 2 महिन्यांचा जो फोरकास्ट दिला गेलेला आहे तो सरासरीपेक्षा कमी राहील असं एकंदरीत अंदाज आहे. पण आपण अपडेट्स देत राहू. ओके. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हीच ती मर्यादा आहे की ज्या मर्यादेबद्दल मी वारंवार सांगतोय की हवामानाचं अंदाज व्यक्त करताना जागतिक पातळीवरती ज्या घडामोडी घडत आहेत त्या इतक्या अनप्रिडिक्टेबल असतात की त्याच्यात काय बदल घडले त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. अजूनही मॉडेल्स आपली परिपक्व होण्याच्या दिशेनं चालली आहेत. 2 सिस्टीमबद्दल आपण बोललो, हा शेवटचा प्रश्न. 2 सिस्टीम तयार झाल्या आणि पाऊस एकदमच जास्त वाढला. ह्या सिस्टीम्स तयार होण्याची शक्यता ह्या दिवसात किती असते आणि फोरकास्ट त्याचं तरी करू शकतो का आपण? हां, त्याचा फोरकास्ट आपण 4 ते 5 दिवस आधीच करू शकतो. एखादी सिस्टम किंवा एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार होणं 1 महिना आधी किंवा 15 दिवस आधी आपण सांगणं कठीण असतं किंवा सांगता येत नाही शास्त्रीयदृष्ट्या. तर 4 ते 5 दिवस आधी आपण एखादी कमी दाबाचं क्षेत्र असेल, त्याची मुवमेंट कशी असेल हे आपण 4 ते 5 दिवस आधी सांगू शकतो. ओके. आता येणारे 4 ते 5 दिवस
बंगालच्या उपसागरामध्ये कोणती सिस्टम तयार होण्याचे चान्सेस नाही आहेत. पण त्यानंतर काही परिस्थिती बदलली तर तसे अपडेट आपण देत राहू. म्हणूनच 5 ते जो शॉर्ट टर्म फोरकास्ट आहे तो प्लॅनिंगसाठी महत्त्वाचा असतो. आता जे काही मागच्या महिन्यामध्ये जास्त अतिवृष्टी झाली त्यामध्ये 4 ते 5 दिवसांचा जो फोरकास्ट आहे त्याचा उपयोग, ज्याचं आपण प्रेडिक्शन दिलं होतं, त्याचा उपयोग डिझास्टर मॅनेजमेंटला झाला, लोकल PMCच्या डिझास्टर मॅनेजमेंटला झाला, NDRFला झाला, लोकल गव्हर्नमेंटला झाला आणि महाराष्ट्र शासनाबरोबर सुद्धा भारतीय हवामान विभागाने कोऑर्डिनेट करून इन्फॉर्मेशन टाईमली दिल्या गेल्या. तर असा हा इम्पॉर्टंट आहे. 15 ते 1 महिन्याच्या फोरकास्टमध्ये त्रुटी असू शकतात आणि तो फक्त एक आउटलुक म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. थँक्यू Thank you. थँक्यू साहेब. तर ही सगळी मर्यादा लक्षात घेऊन जे पारंपरिक ज्ञानाच्या आधारावरती महाराष्ट्रामध्ये त्यांचा अंदाज व्यक्त करतायत त्यांच्या ज्ञानाच्या मर्यादा लक्षात घ्या. हे विज्ञान आहे. थांबूया.